माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे असमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित असमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने दिनांक 31 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नामदार सुशील मस्के यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाच्या अपार्टमेंटपासून पुढे थोड्या अंतरावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक इसम बिना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल सोबत घेऊन संशयितरित्या वावरत आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असलेल्या पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाच्या अपार्टमेंटपासून पुढे थोड्याशा अंतरावर जाऊन निगराणी करत असताना एक इसम हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह मिळून आला। त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारणा केली असता त्याचं नाव अमोल संभाजी साबळे, वय वर्ष 49, राहणार चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली असं असल्याचं सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसापूर्वी भोमाज हॉस्पिटल मिरज येथून सदरची मोटारसायकल चोरी केली होती। ती मोटारसायकल विक्री करण्यासाठी तो जुना धामणी रोड येथे आला असल्याचं सांगितलं। त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटारसायकली चोरी केलेल्या आहेत। त्या मोटारसायकली त्याने त्यांचा मित्र सागर उत्तम पाटील, राहणार मेघराज नगर, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली याच्या घरासमोरील पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये काळ्या ताडपत्रीमध्ये अर्धवट झाकून लावलेल्या आहेत। लागलीच 2 पंचासमक्ष नमूद दोनही ठिकाणांचा पंचनामा करून एकूण 19 मोटारसायकल ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला। सदरच्या मिळालेल्या मोटारसायकलींबाबत पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौकी, विश्रामबाग, मिरज शहर, संजयनगर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गावभाग, इचलकरंजी, शाहूपुरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यास मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून हॉस्पिटल पार्किंग, गर्दीची ठिकाणं, अपार्टमेंट पार्किंग अशा ठिकाणाहून मोटारसायकली चोरी असे स्थानिक गुन्हे शाखा सांगली तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून वेगवेगळी पथकं वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नेमण्यात आली आहेत। नागरिकांना सांगली पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येतं की आपल्या मोटारसायकलचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावं। तसेच मोटारसायकलला दुसरे लॉक लावल्यास वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल। आपल्या वाहनास GPS यंत्रणा बसवून घेण्यात यावी। जय हिंद। मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार दुचाकी वाहन चोरीच्या बाबतीत कारवाई करत असताना PSI कुमार पाटील LCB व स्टाफला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी दुचाकी वाहन चोरी केलेल्या आरोपी, रेकॉर्डवरील आरोपी अमोल संभाजी साबळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी एकूण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 19 दुचाकी वाहने चोरल्याची बाबतची कबुली दिली असून सदरची 19 वाहने LCB सांगलीने पंचनाम्याने जप्त केलेली आहेत। सदर 19मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले 5 वाहने असून उर्वरित सर्व वाहने सांगली जिल्ह्यातील आहेत। माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे सर व अपर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम यांनी याच्या कारवाईसाठी पथकाचे अभिनंदन केलेले असून यापुढे अशाच काम करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे। सांगली पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपलं दुचाकीचं जर लॉक खराब झालेलं असेल तर ते त्वरित बदलून घ्यावं किंवा तसेच आपण आपल्या दुचाकी वाहनाला दुसरं एखादं लॉक बसवता येईल का या दृष्टीने काळजी घ्यावी, जेणेकरून दुचाकी वाहनांचं चोरी होणार नाही। सदरचा आरोपी हा गर्दीची ठिकाणे, हॉस्पिटल्स किंवा जिथं जास्त गाड्या पार्किंग होतात अशा ठिकाणं हेरून त्या ठिकाणाहून ज्या गाड्याचं लॉक खराब झालेला असेल अशा गाड्या शोधून
त्या गाड्या चोरी करत असते अशी कबुली त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं सांगली पोलिसांच्या वेगवेगळी पथके LCBची व पोलीस स्टेशन स्तरावर दुचाकी वाहनांच्या साठी कार्यरत असून दुचाकी वाहनांचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कामी नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन आम्ही करत आहोत. जय हिंद.